टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या आठवडाभर कोकणातून पाऊस गायब झालेला होता, मात्र रात्रीपासून पुन्हा एकदा कोकणामध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते आहे। रात्रीपासूनच जो पाऊस पडतो आहे त्यामुळे सध्या सगळ्याच नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। आपण सध्या काजळी नदीच्या तीरावरती आहोत आणि तुम्ही बघू शकता की काजळी नदीचं पात्र सुद्धा या ठिकाणी विस्तारला गेलेलं पाहायला मिळत आहे। तर खेडमधील जगबुडी नदी सध्या सुद्धा इशारा पातळीवरती गेलेली पाहायला मिळते। एकंदरीतच ईशान्य अरबी समुद्रापासून पश्चिम बंगालपर्यंत या ठिकाणी कमी जोरचा पट्टा निर्माण झालेला आहे। त्यामुळे कोकणात आठवडाभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे आणि हा अंदाज काल रात्रीपासून या ठिकाणी खरा होताना पाहायला मिळतो आहे। एकंदरीत जर बघितलं तर गेल्या 24 तासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात 114 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे। रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 143 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। तर त्याखालोखाल संगमेश्वरमध्ये 142, मंडणगडमध्ये 114, चिपळूणमध्ये 134 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। रात्रीपासूनच या ठिकाणी पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। गेल्या आठवड्यापासून पाऊस जो आहे तो गायब झालेला होता आणि खऱ्या अर्थानं कोकणवासियांना या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा होती, मात्र रात्रीपासून जो पाऊस जो आहे तो या ठिकाणी कोसळताना पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पातळीमध्ये या ठिकाणी वाढ झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।